कसे आहात मित्रांनो, मी तुमचा मित्र बंटी कोडी. आपण आलो आहोत आता मरुदेव माता मंदिरावरती आणि हे बघू शकता माझ्या मागे बघा वाघ आहे आणि हा वॉटरफॉल आणि मनू मातेचं मंदिर या साईडला. हे बघू शकता मनू मातेचं मंदिर आहे. हे आहे मनुमातेचे प्रवेशद्वार. आपण जातोय मंदिराच्या दिशेने. हे बघा, रस्त्याने आपल्याला एक तलाव दिसेल उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला एक उद्यान आहे, बाल उद्यान. वन विभागाने बनवलेले आहे. बघा, तुम्ही बघू शकता. आणि इकडे एकाची आवडे विकत बसलेली. आपण जाऊया आता मंदिराकडे. आपल्याला एक आता नदी लागेल. ही बघा, ही जी नदी आहे ही नदी आहे. मंदिराच्या बाजूला जो आहे वॉटरफॉल तोच इकडे वाहून येतोय आणि तो असा नागमोडी वळणाने वाहतो ना, त्याच्यामुळे आपल्याला अशा रस्त्याने 7 वेळा हा जो धबधबा आहे हा असा दिसेल. आपण ह्या दादांकडनं पूजेचं ताट घेतलेलं आहे. 250 रुपयात पूर्ण ताट मिळेल तुम्हाला इथे. फक्त नारळ अगरबत्ती प्रसाद घेतलं तर 50 रुपयात मिळणार आहे तुम्हाला. कारण की नारळाचे भाव 35 रुपये 40 रुपये गावात आहे. हे बघा, हे दादांचं शॉप आहे. मनुमाता देवीचे मंदिर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल या तालुक्यात हे प्राचीन मंदिर आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी मनुमाता ही खानदेशातील अनेकांची कुलदेवता मानली जाते. या मंदिराजवळ मोठा धबधबा आहे आणि निसर्गरम्य परिसर आहे. काही लोक धबधब्याच्या आकर्षणाने इकडे येत असतात. तसेच या निसर्गरम्य वातावरणामुळे हे एक प्रमुख पर्यटन स्थळ देखील आहे. काही लोक पिकनिकसाठी इथे येतात तर काही लोक आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीच्या दर्शनाला येत असतात.